सह्याद्री वेद बुलंद आवाज महाराष्ट्राचा। रमेश भाऊ मागे सर कृष्णाबाईच्या नावाने
त्या ठिकाणी पाट फोडला, पाटात पाईप टाकली व पाणी तलावात सोडलं. त्याचबरोबर पाटबंधाऱ्याचे जे अधिकारी आहेत त्यांनी त्या ठिकाणी येऊन विचारणा केली. त्यावेळी भरतानांनी सांगितलं की माझ्या गावाचं पाणी, माझ्या गावातल्या माणसांना पाणी जर प्यायला मिळत नसलं तर मी इथनं पुढे पाणी जाऊन देणार नाही. मी काय माझ्यासाठी पाणी नेत नाही, माझ्या गावातल्या लोकांसाठी पाणी नेतोय. आणि दादा खरंच तुम्ही जसं या तालुक्याचं जलनायक आहे तसंच आमच्या गावचं जलनायक ही भरतानांना म्हणल्याशिवाय वावगं ठरणार नाही. कारण उदाहरण देऊ सांगतो, आताच नाही गेली 4 वर्ष ते स्वतः आणि त्यांचा ग्रामविकास मंच रात्री जागून रात्र जागून त्या ठिकाणी कॅनलवर सायकऱ्यांची राखण करून कोण सायपन फोडतंय का, सायपन बंद पडतीये का, पाणी किती येतंय, पाणी किती साठतंय व गावाला पाणी किती मिळतंय हे सगळं अण्णांनी व त्यांच्या टीमनं व ग्रामस्थ मंडळ जाऊन बुद्रुक त्या सर्वांनी त्या ठिकाणी केलं. आणि 4 वर्षापासून त्यांचा विकास मंच या गावामध्ये कार्यरत आहे. अण्णांच्या कामाचं कौतुक आपल्या पार्टी तर दादांनी लोकांनी केलंच, पण ग्रुपवर गावच्या विरोधी पार्टीने सुद्धा लोकांनी अण्णांच्या कामाचं कौतुक केलं. जोरदार टाळ्यांसाठी आपण वाजवायचं. आणि एवढं असताना आता पिण्याच्या पाण्याची टंचाई तर मिटलेली आहे, कारण आता पावसाळ्यापर्यंत मला नाही वाटत पाणी संपत. आता सगळ्यात महत्वाचा आपल्या जामकरांचा प्रश्न आहे शेतीच्या पाण्याचा. दादा सांगायला आम्हाला जरा वाईट वाटतं की आमच्या आसपासची गाव आहेत, लासून असेल, जळगाव असेल, भाकरवाडी, बिवडी, त्रिपुटी, मंगळापूर असेल, जरवाडी, सगळ्या गावाला दादा पाणी आहे. फक्त जामला शेतीचं पाणीही नाही. आता जसं त्या आरबवाडीच्या तलावात तुम्ही पाणी टाकून तिथल्या लोकांचे सगळ्या गावांचे प्रश्न सोडवला, त्याचबरोबर तुम्ही बिचकुने, गुरुजरवाडी ह्या भागात प्रश्न सोडवला, तशी तुमची कृपा दृष्टी एकदा आमच्या गावावर पडू द्या आणि आमचा एकदा एमआयटन मंजूर होऊ द्या, म्हणजे आम्हाला काही शेतीच्या पाण्याची काही अडचण राहायची नाही. दुसरी गोष्ट अतिशय आपल्याला अभिमानाची गोष्ट पाहिजे, स्थानिक स्वराज्य संस्थेतली सगळ्यात मोठी संस्था म्हणजे जिल्हा परिषद आणि मोठं नेतृत्व आपल्याला मिळलंय. त्यामुळं आपण त्यांच्याकडून विकास मागायला कमी नाही पडलं पाहिजे. ह्या लोकांनी दादा 2 वेळा आमदार झालं, प्रियताई जिल्हा परिषद अध्यक्ष झाल्या, ह्याच्या मागचं गमक काय आहे? ह्या कुटुंबानं लोकांच्यावर प्रेम केलं, जनतेची सेवा केली, त्यामुळं जनतेनं पण त्यांचं प्रतिउत्तर आहे का नाही, त्यांना मतांच्या मार्गदर्शन केलं. दादा आम्हाला विचारतात तुम्ही कुठल्या पार्टीचा आहे, कुठल्या पक्षाचा आहे, आम्हाला विचारतात, मी नाव नाही सांगणार, पण मी त्यांना सांगतो मला पार्टी पक्ष काय कळत नाही, मी इतका मोठा राज्यस्तरीय नेता नाही, मला फक्त एकच कळतं आमच्या पक्षाचं नाव आहे महेश दादा शिंदे साहेब आणि महेश दादा जो झेंडा देतात तो आमच्या पक्षाचा झेंडा आहे. एवढंच आम्ही सगळ्यांना सांगत असतो. त्याचबरोबर आपण सर्वांनी या आता अध्यक्षपदच आपल्याकडे आहे, सगळ्यात मोठा फायदा या आपल्या गावानं पाण्यातच करून घेतोय आणि दादांना पाण्या इतकी माहिती अख्ख्या राज्यात दादांनी त्या पाण्याबद्दल किंवा पाणी कसं आणलं पाहिजे, पाणी कसं साठवलं पाहिजे, सगळ्यांना पाणी कसं मिळलं पाहिजे ही जी माहिती आहे ना दादा इतकी कोणाला नाही. एवढं बोलून मी माझं छोटंसं भाषण संपवतो. नंतर स्वागत सत्काराचा कार्यक्रम होईल, त्यानंतर डॉक्टर प्रस्तावित करतील. मनापासून स्वागत करतो. तसेच इतर आपले भाजपचे तालुका अध्यक्ष, आपले जळगावचे आबा आणि सर्व मंचावर उपस्थित सर्वच मंडळी हे या कार्यक्रमाला उपस्थित राहिले, त्यांचंही आमच्या सर्वांच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. आणि आदरणीय आमदार साहेबांचा सत्कार करण्यासाठी श्री भरत लोकनाथ निकम तसेच आनंदराव खंडू निकम आणि गावचे विद्यमान सरपंच यांनी पुढे यायचं आहे. पटपट घ्या. ज्या कार्यक्रमासाठी आपल्या जिल्हा परिषद जिल्हाध्यक्ष आदरणीय प्रियाताई शिंदे यांचा सत्कार, अनिता
रणजित आगलावे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. ग्रामपंचायत सदस्य त्यानंतर आपले जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय हनुमंतदादा जगदाळे दादा यांचाही सत्कार आपले बबनआप्पा निकम यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. आपल्या सर्वांचे लाडके नेते कोरेगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय महेशदादा शिंदे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. आपल्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन ते आज या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं सर्वांच्या वतीनं आणि गावच्या वतीनं सहर्ष स्वागत करण्यात येत आहे. तसेच आपल्या जिल्हा परिषद अध्यक्षा आदरणीय प्रियाताई शिंदे याही आपल्या विनंतीला मान देऊन आणि अतिशय प्रयत्न करून याही कार्यक्रमाला अत्यंत प्रेमानं आणि उपस्थिती दर्शवली त्याबद्दल त्यांचंही या गावाच्या वतीनं खूप खूप स्वागत करतो. तसेच आपले जिल्हा परिषदेचे सदस्य आदरणीय हनुमंतदादा जगदाळे साहेब हेही आता या मोठ्या कार्यक्रमाला पहिल्यांदाच या कार्यक्रमाला उपस्थित राहिले आहेत. त्यांचंही साहेब तुमच्या अगदी प्रतिकाम चालू असतं. फोन केला की लगेच उचलला जातो आणि फोन केल्यानंतर हो जिल्हा उपाध्यक्ष भाजपा प्रशांत सपकाळ यांचा सत्कार सुधीर जगदाळे यांचाही सत्कार रमेश निकम यांनी करावा. पुढे सत्कार बबन कामना यांनी करावा. राजेंद्र मतकर सरपंच कामगारी पुढे बाळासाहेब गोडे यांचा सत्कार श्री सुरेश चिवटे राजेंद्र भोज यांनी करावा. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आज या ठिकाणी आपल्या पाणी टंचाईमध्ये पिण्याच्या पाण्याची पिढ्यानपिढ्या अगदी मराठी साधी म्हण आपली म्हणजे जांब आणि पाण्याची गोड अशी पहिल्यापासून आम्ही लहान असल्यापासून ही म्हण प्रचलित आहे. आणि ते नाव उजवण्यासाठी आज आपल्या तालुक्याचे कार्यसम्राट आमदार विकासरत्न पाणीदार आमदार अशी कितीतरी त्यांना नावं लावली तरी कमीच पडतील इतकं त्यांचं महान कार्य आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त फंड्स आणणारे आमदार म्हणून ते प्रसिद्ध आहेत. आणि तुम्ही बघताय प्रत्येक गावात कुठल्याही गावात जा इतकं प्रचंड काम केलंय त्यांनी की काही गावात आम्ही बघितलं तर आम्हाला तिथं थुकता सुद्धा आलं नाही. इतकं ट्रिमिक्स रस्ते आणि काय ते गटर काय म्हणजे अप्रतिमच. म्हणजे आपला कोरेगाव खटाव जो मतदारसंघ आहे तो खऱ्या जिल्हा परिषद अध्यक्ष तर आपल्या गावाला कधी आले होते आम्हाला तर आठवतच नाही. आणि आमदार साहेब असं इतक्या वेळ देणं वगैरे तर बिलकुलच हे नाही आणि मागितल्याशिवाय कोणी देत बी नव्हतं. पण आता तुम्ही पाण्याचे तिथं बघितलं साहेबांनी स्वतः सगळी चौकशी केली आणि स्वतः फंड मस्तपैकी सुंदर आणि आपल्या सातारा जिल्ह्याच्या नकाशावर पोहण्यासारखा सुजलाम सुफलाम सुंदर झालेला आहे. आणि अजून खूप मोठी कामं त्यांनी आणलेली आहेत. जवळजवळ 2200 कोटी रुपये त्यांनी आणलेले आहेत पाण्यासाठी. ती सुद्धा मोठी एक क्रांती त्यांनी केलेली आहे. इतका प्रचंड पैसा महेशदादा साहेबांनी आपल्या इथं आणलेला आहे. असे हे लोकप्रिय आमदार आणि कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष असे ते आपल्या तालुक्याचे सुपुत्र आणि त्याचप्रमाणे सगळ्यांच्या लोकप्रिय अशा त्यांच्या सुविध पत्नी आणि आपल्या सातारा जिल्हा परिषदेच्या विद्यमान अध्यक्षा आणि महाराष्ट्र प्रदेशच्या भारतीय जनता पार्टीच्या उपाध्यक्षा डॉक्टर सौ प्रियाताई शिंदे
त्याचप्रमाणे आपले उमटे गटातून निवडून आलेले, आपण सर्वांनी निवडून दिलेले असे शेतीनिष्ठ आणि शेतीतलं असे तज्ज्ञ व्यक्तिमत्व असे आपले हनुमंतदादा जगदाळे अतिशय उत्कृष्ट शेतीमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. त्यांच्या भागेखोऱ्यामध्ये आपला विश्वास बसणार नाही. केवढं मोठं पाण्याचं नियोजन आणि इतकं पाण्याचं काम त्या मळवीच्या बंधाऱ्यामध्ये सोडले आहे. त्या मळवीच्या बंधाऱ्याची रुंदी जवळजवळ 95 फूट आहे आणि लांबी जवळजवळ 800 फुटाच्या पुढं आहे. इतका मोठा तो बंधारा आहे आणि साहेबांनी आता सांगितलेलंच आहे की बाबा ह्या बंधाऱ्याला खोलीकरण करणे आणि त्याच्यावरचं ते गाळ काढणे आणि त्याची डागडुजी करणे ह्याच्यासाठी आत्ताच त्यांनी सांगितले की 10 लाख रुपये मी लगेच उद्याची उद्या मंजूर करतो. आणि आता खरं सांगायचं आपल्या सगळ्यांचा दुष्काळ कायमचा नाहीसा झालेला आहे. कुठं टँकर गेल्या वर्षी तुम्ही सगळीजण सांगा की खरंच आपल्याला 10 दिवस पाणी येत होतं का गेल्या वर्षी? नाही. आता सुद्धा गेल्या 10-12 दिवसापूर्वी 3 दिवस पाणी येत होतं का खालच्या वराडातनी वगैरे? अजिबात नाही. इतकं महत्त्वाचं काम ह्या मंडळीने आपल्याला केलेलं आहे. आणि हेच काम नाही तर अजून आपल्याला शेतीच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे. हे सुद्धा त्यांनी सांगितलं आहे. तुम्ही जर असं संघटित राहिला आणि तुम्ही जर आम्हाला ताकद दिली मतदान रूपानं तर आम्ही निश्चितपणानं सगळी ताकद लावून शिली. आज तुम्हाला सांगतो अगदी प्रियाताईंची एवढी मोठी हे आहे की सातारा जिल्ह्याच्या मुख्य आहेत ते. जसं कलेक्टर असतो ना त्यांच्यापेक्षाही मोठी पावर म्हणजे राज्यमंत्रीचा दर्जा असा हा प्रियाताईंना आहे. आणि सगळी कामं त्यांच्या हातात आहेत. आणि आपल्या ग्रामीण भागात जे गावामध्ये सगळा विकास होतो ते सगळा जिल्हा परिषदच्या माध्यमातून होतो. आणि अशी ही शक्ती सगळी प्रियाताईंच्याकडे आहे. त्यामुळे त्यांनी काल आपल्याला आम्ही 5-6 जण परवा दिवशी गेलो होतो. त्यांनी सांगितलं की अण्णा म्हणजे तुम्हाला तुमच्या गावाला काही मागा आम्ही एका पायावर तुम्हाला द्यायला तयार आहे. मग इतकी ही माणसं उदार आहेत, कार्यसम्राट आहेत. म्हणजे महेशदादा शिंदे साहेबांनी अतिशय योग्य माणसाला संधी दिली की बाबा हे काम तुम्हीच करू शकता. त्याबद्दल या तिघांच्याही सन्मानार्थ सगळ्यांनी एकबार जोरदार टाळ्या. आणि गेले कित्येक वर्ष पिढ्यानपिढ्याचा आपला पिण्याचा पाण्याचा प्रश्न आम्ही हा महेशदादा शिंदे साहेबांच्याकडं, प्रियाताईंच्याकडं आणि हनुमंतदादांच्याकडं मांडला. आणि त्या ठिकाणी आम्हाला इतकं मार्गदर्शन केलं की म्हणजे चला तुम्ही परत अण्णा पुढे व्हा, काही तुम्हाला लागेल ह्या लोकांच्यासाठी पिण्याच्या पाण्यासाठी ते आम्ही सर्वोपरी प्रयत्न आणि सगळी मदत आर्थिक करायला तयार आहोत. आणि त्यांनी ते शब्द दिला आणि आपण सगळेजण कामाला लागलो. अगदी दादा तर म्हणले भरत अण्णा तुम्ही ते फोडायचा सुद्धा प्रयत्न करा तिथं चॅनल. कोणी काय आलं तसेच त्याचा सत्कार तालुका अध्यक्ष संतोष आबा, पुन्हा तालुका अध्यक्ष सर्वच व्यासपीठ आणि गावातील आता सर्व पाहुणे मंडळी आणि दोस्त मंडळी. तर हे पाहुण्यांचं गाव असल्यामुळे पाहुणे मंडळी म्हणायला लागले. तर गावचं पहिल्यांदा निवडून आल्या गावानं पहिल्यांदा मला मतदान जे आता करून दिल्याबद्दल भरघोस त्याबद्दल गावाचे पहिल्यांदा मी आभार मानतो. निवडून आल्यानंतर पहिलं गावाने मागणी केली की आमच्या पाण्याचा प्रश्न मिटवा. पाण्याचा प्रश्न मिटवण्यासाठी जिल्हा परिषदमध्ये पहिल्या मिटिंगमध्ये आढावा मिटिंगमध्ये पहिला विषय ताईंच्या माध्यमातून आपण पहिला आढावा मिटिंग घेतल्या. ताईंच्या साहेबांच्या सूचनेनुसार मी पुन्हा ताईंनी सांगितलं तुम्ही जाऊन परिस्थिती आहात बघा तिथं काय पाण्याची आपल्याला काय करायला लागेल म्हणजे आपण पुन्हा मिटिंगमध्ये मांडतो ते विषय. म्हणून मी तो विषय मांडण्यासाठी पहिल्यांदा इथं आलो. परिस्थिती इथल्या कार्यकर्त्यांनी पाणी केली म्हणजे आपल्या तुमच्या पिण्याच्या पाण्याच्या विहिरी बसवलं त्यावर पावतर मला बंधारे पावतर सगळ्या कार्यकर्त्यांनी दाखवत नेलं. मग ते सायफर पद्धतीनं पाणी टाकण्याची सगळ्यांनी इच्छा व्यक्त केली. परमिशन म्हणलं परमिशन नंतर घेऊ आपण, परमिशनची अडचण नका, कायदा काय असू द्या पिण्याच्या पाण्यासाठी कायदा आपण बाजूला ठेवू. काय झालं तरी आम्ही गुन्हे दाखल कराय आम्ही पुढे येऊ, तुमच्या गुन्हे दाखल होणार नाही त्याची काळजी घेऊ. तसं ते पाणी आपण चालू करून दिलं. ग्रामसेवकला सांगितलं निधी टाका, झालं आपलं पाण्याचा पहिला प्रश्न मिटला. आता इतर ज्या तुमच्या अडचणी असतील गावच्या तुम्ही एकटीने सगळ्या गावांना सहकार्य करा. तुम्हाला काय पाहिजे ती जिल्हा परिषदेच्या माध्यमातून साहेबांच्या माध्यमातून देण्याचा आम्ही पूर्ण ठाम आहे.
जिल्हा परिषदचा निधी जेवढा येईल तेवढा तुम्हाला पहिलं प्राधान्य राहील जांभेला ही ग्वाही देतो आणि एवढं म्हणून मी बाजूला करण्याची आपल्या मतदारसंघामध्ये तर करूच करू, पण पूर्ण जिल्ह्यामध्ये अत्यंत उठावदार काम आपण करून दाखवू. महाराष्ट्राला लक्षणीय दिसेल असं काम आपण करू. आपल्या देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी है तो मुमकिन है, तसं महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी है तो मुमकिन है, तसं आपल्या मतदारसंघामध्ये महेशजी है तो मुमकिन है. आणि आमदार महेशदादांच्या मार्गदर्शनाखाली आणि आपल्या सगळ्यांच्या प्रेरणेने जे काही आपल्या भागातले प्रश्न आहेत आणि जे काही जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून माझ्या अखत्यारीत आहे 100% मी आपल्यासाठी देईन. आपण फक्त संपर्कामध्ये राहा आणि माझे गुरु परमपूज्य अदृश्य काळसिद्धेश्वर स्वामीजी आणि आमदार साहेब महेशदादा शिंदे यांच्या प्रेरणेतून आपण पूर्ण जिल्ह्यामध्ये 3 स्तरावर काम करणार आहोत. अन्न संस्कार, समाज संस्कार आणि बाल संस्कार. आणि ही जी पंचतत्व आहेत आपली पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, आपण पाहतोय की पाण्याचा प्रश्न हा दिवसेंदिवस वाढतोय. अल्निनो यावर्षी डिक्लेअर झालेला आहे. तर जोपर्यंत आपण या पंचतत्वांवर काम करणार नाही आणि ही पंचतत्व शुद्ध ठेवण्यासाठी आपण काम करणार नाही, तोपर्यंत ही रोगराई आणि वाढती उष्णता ही आपण रोखू शकत नाही. तुम्ही पिण्याच्या पाण्यासाठी आपण योजना आणू, पाईपलाईन टाकू, पण निसर्गानं जर पाऊसच दिला नाही आणि धरणच भरली नाही तर हे सगळं करणार कुठं? त्यामुळे आपण मुळावर हा आघात केला पाहिजे. आपण सगळ्यांनी लक्षवेधी जर बघितली असेल आमदार साहेबांची, तर आमदार साहेबांनी खाद्यपदार्थांमध्ये जे कृत्रिम रंग वापरले जातात त्याच्याबद्दल पूर्ण उहापोह केलेला आहे. मी थोडक्यात सांगेन की चीनमधून जवळजवळ 9,000 टन हा रंग आयात केला जातो आणि हा आपल्या खाद्यपदार्थामध्ये तुमचे सॉफ्ट ड्रिंक्स आहेत. आपण जेव्हा हॉटेलमध्ये जातोय, तुम्ही चिकन मसाला घ्या, पनीर घ्या, खाल्ल्यानंतर हात धुताना आपला हात लाल होतो, बरोबर? तो खाद्यपदार्थातला रंग आहे. स्टिंग म्हणून जे आता आपण लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सगळे घेत आहेत, त्याच्यामध्ये कॅफेन आहे, अत्यंत घातक केमिकल आहे आणि हृदय विकाराचा झटका ह्याच्यामुळे येतोय. तर हे सगळं टाळण्यासाठी आपण जे म्हणून अन्नामध्ये विषमय घटक आहेत ते टाळले पाहिजेत आणि ह्यासाठी आपल्या माता भगिनींना संस्कारित केलं पाहिजे. तर आपण पूर्ण जिल्हा परिषदच्या केंद्राच्या माध्यमातून हे सगळे संस्कार हे आपण देणार आहोत. आणि ही आपली पंचतत्व जी विषमय होत चाललेली आहेत, अतिरिक्त खतं रसायनांमुळे आपली भूमी ही विषयुक्त झालेली आहे आणि त्या विषयुक्त जमिनीतून विषयुक्त अन्न आपण प्राशन करतोय. प्लास्टिकचा प्रश्न आहे, कचऱ्याचा प्रश्न आहे. तर हे सर्व आपण करून आपण जर बघितलं तर आपण देशाची घोडदौड अशी आहे की 2014च्या आत आपण 20व्या स्थानावर आहोत. आणि आपले माननीय पंतप्रधान मोदीजी एक संन्यस्त राजकारणी मी त्यांना म्हणेन, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण आजमध्ये आपण 1 नंबरला आहे. पण हे सगळं होत असताना आपण डायबिटीस या व्याधीमध्ये पण जगामध्ये 1 नंबर आहे. तर हे सगळं टाळायचं असेल, कॅन्सरमध्ये आपण खूप मोठ्या मग आपण बघितलं तर एक मृत्यू हा कॅन्सरचा आहे. तर हे सगळं टाळायचं असेल तर आपण तेलातली भेसळ थांबवली पाहिजे. पूर्वीच्या पद्धतीने लाकडी घालण्याचं तेल घेतलं पाहिजे आणि जी काही कृत्रिम आहे कृत्रिमता आपली निदान परसबाग आपण सेंद्रिय केली पाहिजे. आणि हे सगळं लोकसहभाग आणि लोक चळवळीतून केलं पाहिजे आणि आपण आपल्या सगळ्यांचा पाठिंबा असेल तर आपण हे निश्चित करू. आणि हा मुळावर घात घातल्याशिवाय आपल्या ज्या आरोग्याच्या समस्या आहेत त्या आपण सोडवू शकणार नाही. आणि बाकी सगळ्या भौतिकता द्यायला तर आमदार साहेब आपल्याला सक्षम आहेतच. तर हे एक छान काम आपण उभं करू आणि यासाठी आपल्या सगळ्यांचा निश्चितपणे पाठिंबा असावा. आणि मी असं आपल्या सगळ्यांना आवाहन करेन की छोटे छोटे गावामध्ये हेवे दावे असतात, छोटी छोटी कारणं असतात, ती सगळी तुम्ही मिटवून एक विकासाचं ध्येय धोरण पुढे ठेवून आपण सगळे एक सगळ्यांच्या साथीनं हे काम करूया असं मी आपल्या सगळ्यांना आवाहन करते. आणि पुढील मार्गदर्शनासाठी आपल्याशी संवाद करतो. आज आपण सगळेजण जाम गावामध्ये आपल्या गावाचा पाण्याचा प्रश्न संपवण्यासाठी जो निर्णय त्यांच्या बैठकीमध्ये भरत अण्णांच्या मागण्यावरून त्या ठिकाणी आपण केला
त्याचं जलपूजन, एका रस्त्याचं उद्घाटन यासाठी आपण सगळे या ठिकाणी बोललो. या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्रियताई शिंदे, शेतकऱ्याचा पोरगा, स्वतः शेतकरी, सगळे शेतीवरती प्रयोग करणारे व्यक्तिमत्व, शेतकऱ्यांसाठी संघर्ष करणारं व्यक्तिमत्व, कुमठे गावामध्ये काम करत असताना कुमठ्यासाठी 76 कोटीचा निधी नेणारं हे व्यक्तिमत्व, प्रत्येकाशी कुणाशीही चिडून न बोलता येईल तशाशी हसतमुख बोलणारं व्यक्तिमत्व, सगळ्यांना हवं असं वागणारं व्यक्तिमत्व तुम्ही आज निवडून दिलं. सगळ्या कार्यकर्त्यांनी जीवतोड मेहनत घेतली आणि प्रामाणिकपणे काम करत तुम्ही तुमचं काम करा, आम्ही आमचं काम करतोय, आम्ही केस लढणार, मी एक दिवस आम्ही जिंकणार. आम्ही त्यांना जिवंत असताना पण मी सांगितलं होतं, बरोबर आहे तरी सांगितलं होतं, जे सत्य ते सत्य आहे, मी ते काय नाकारणार नाही. आणि मी एकदा शब्द दिला माहिती, त्या शब्दात आयुष्यभर असतो. आता मध्ये 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 झालं हे सगळं, दादा गेल्यानंतर भावनिक झाली लोक. संपूर्ण पुणे जिल्हा, सांगली जिल्हा, कोल्हापूर जिल्हा, पूर्ण पश्चिम महाराष्ट्र हा भावनिकतेच्या लाटेवरती रूढ झाला होता. पण एवढं असताना मी तर बारामतीतच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना सांगितलं होतं, आता काही खरं नाही म्हणलं, तिथं कारखाना आहे आणि आमच्या जुन्या सगळ्या लोकांनी त्याचं काम केलंय, तेव्हा आता भावनिक लोक झाले, तेव्हा काय होईल हे मला माहीत नाही. एखादी सीट आली तर माझं नशीब आहे, असली परिस्थिती निर्माण होणार आहे. त्यांनी म्हणाले आम्हाला याची कल्पना आहे, जे पुणे जिल्ह्यात झालं, सांगलीत झालं, कोल्हापुरात झालं, बाहेर वाई तालुक्यात झालं, सगळीकडं एक सहानुभूतीची लाट तयार झाली होती. आणि त्या लाटेच्या माध्यमातून आता कुमठे गट काय होणार, सातारा रोड गट काय होणार, इथले चारही गट कसे चालणार हे मला माहीत नव्हतं. पण कुमठे गट आणि सातारा रोड गट हे तालुक्यामध्ये 100% येणारे गट आणि एकांबे गट 40%, 60%. मनोज दादांच्या इकडं वाटार गट सुद्धा आपल्याकडे 60%, 40% फलटणमध्ये जाणारे गट. पण प्रमुख 2 गट कुमठे आणि सातारा रोड गट काय करणार हे मला माहीत नव्हतं. परंतु तुम्ही जो दृढ विश्वास मला दिला आणि माझ्यावरती दाखवला, तेव्हा कुमठे गटातही आणि सातारा रोड गटातही आपण विजय राखू शकलो, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. लक्षात घ्या, एवढं सोपं नव्हती ही लढाई, फार मोठी लढाई होती. हिथंच कालवा असायचा, काय राजू बरोबर आहे का, फार दंगा करायचे. आता कंबारट जागे बसलं, पण कुणी नाही सांगितलं की साहेब ते कॉन्क्रीटचा रस्ता मात्र जोरात केला, एकाच्या बरं तोंडात नाही. वाईट वाटलं मला, पुढचं करायचं की नाही. लेखानो यो रस्ता कॉन्क्रीटचा मुंबई पुण्यापेक्षा चांगला झाला का नाही. आता पाहुणा गावात आला तर पोरगी तरी देऊन जाईल एवढं तरी गॅरंटी झाली. निकमाच्या आता पाहुण्यापैकी दादा समज करायला काय हरकत नाही अशी म्हणते नाही. एवढा चांगला अन्याय रस्ता झाला तिथं. हा बाळू मिस्त्री वर्डाच्या वर जाताना घायला येतोय आणि तो रस्ता झाल्यापासून बाळू मिस्त्रीच गायब होती. कुठं शोधावं धरून आणायला लागते. ही अशी परिस्थिती आपल्या पार्टीची आहे. ते सज्जन आहे पार्टी, अण्णा आपली पार्टी सज्जन आहे. त्याचं उचल असली आपली पार्टी नाही. देणारी पार्टी आहे, कुणाला त्रास देणारी पार्टी नाही, तर प्रत्येकाला मदत करणारी पार्टी आहे. मी कायम सांगत असतो. पण लय सज्जन झालं तर त्याचा बी लय ताप होतो. म्हणून मी सांगितलं 2 वर्ष ताईंसारखं काम करायचं, आता पुढचे 2 टर्म शंकरवानाचं शिकायचं. आता त्या भूमिकेत जायचं विचारात घ्यायला लक्षात ठेवा. अण्णांनी पण चांगलं बांधायचं राजकारण केलं, चांगल्याची जिरावली. आता त्याच राजकारणात आपण जाऊया. तसं की आता धडे घेतोय जुन्या लोकांच्याकडून, जी त्यांच्यावर असतं त्याने मला धडं द्यावं आणि मग मी शिकून एकाची जिरवायला सुरुवात करणारच आहे. देवदत्त विकास कामं तर भरपूर केली गावात, काय कमी केली नाही.
पुढच्यानी विकास कामं न करता मतं घेण्याचा प्रयत्न केला. आत्ताची निवडणूक ही वेगळी निवडणूक होती. तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असेल, राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवारांचं दुःखद निधन झालं. तसं राजकीय विरोधात म्हणून आपण खूप वर्ष त्यांच्या विरोधात काम केलं. जरडेश्वर कारखाना शेतकऱ्यांना मिळवण्यासाठी आपण प्रामाणिकपणे केसेस लढतोय, अजून लढत राहतोय. हे जरडेश्वर कारखान्यासाठी आपण लढलोच आणि अजून लढणार. जोपर्यंत कारखाना शेतकऱ्यांच्या नावानं होत नाही तोपर्यंत बैल चिंत लढणार, हे लढणार. आणि माझा ते ठाम निर्णय असतो. मग आपण आजपर्यंत सगळ्या गोष्टी केल्या आणि दादा सुद्धा जिवंत असताना मला 2 वेळा म्हणले, दादा जरडेश्वरचं काय करणार आहे? म्हणलं, दादा आपल्या भागातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या सह्याद्री वेध यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.